आता एक महत्त्वाची बातमी आहे, सविस्तर पाहूयात। माजी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आमदार रोहित पवार यांच्या विरोधात दाखल केलेल्या मानहानी प्रकरणामध्ये नाशिक कोर्टानं रोहित पवार यांना समन्स बजावलं। या प्रकरणी आज कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत। हे संपूर्ण प्रकरण पावसाळी अधिवेशनामध्ये चर्चेत आलेल्या ऑनलाईन रमी वादातून उद्भवलेलं होतं। अधिवेशनादरम्यान सभागृहात मोबाईलवर जुगार खेळल्याचा आरोप रोहित पवार यांनी माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर केलेला होता। या आरोपांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे आपली बदनामी झाल्याचा दावा करत कोकाटे यांनी नाशिक न्यायालयामध्ये मानहानीचा खटला दाखल केला होता। मात्र आता रोहित पवार आज नाशिक न्यायालयामध्ये उपस्थित राहतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।